समीर डोंट. नेहाच्या पोटातलं मूल माझं. समीर डोंट. समीर समीर प्लीज. समीर हे बाळ तुझं असू शकत नाही. लग्नानंतर तू आणि नेहा कधीच एकत्र आला नव्हता, लक्षात ठेव. समीर समीर त्या रात्री सुद्धा तू पुण्याला असतं. त्याने नेहाच्या शरीरावर अधिकार गाजवला, तू नाही. त्यामुळे हे बाळ तुझं असू शकत नाही. समीर ते मूल माझंच आहे. ते मूल माझंच आहे. त्या रात्री पुण्याहून मीच आलो होतो. नेहाची जवळीक साधणारा मीच होतो, कळलं? तो तू नव्हतासच. समीर मूल माझंच आहे. तो मीच होतो. तो मीच. ते मूल तुझं नाहीये. ते मूल तुझं नाहीये. मला माहितीये. तुला काय माहिती रे की ते मूल माझं नाही म्हणून? कारण जेव्हा जेव्हा तू तिच्या सोबत नसायचास तेव्हा तो असायचा, आणि जेव्हा जेव्हा तो नसायचा तेव्हा तेव्हा मी असायचो. मीच असायचो. तो मीच असायचो. तो मीच असायचो. तुला प्रेग्नंट राहायला कोणी सांगितलं? व्हॉट? शट अप, शट अप. आपलं काय ठरलं होतं? त्याला जवळ येऊ द्यायचं नाही. अरे माझं ऐकून तर घे. मला काही ऐकायचं नाहीये. हे बघ, हे बघ, तू फक्त माझी आहेस नेहा. तू फक्त माझी आहेस. मला माहितीये ना. यू लिसन टू मी. डॅम इट. मी प्रेग्नंट नाहीये. येस, माझ्या पोटात कोणाचाही मूल नाही. अभिजित, कळलं? समीरचंही नाही आणि त्याचंही नाही. समीरने माझ्यासाठी एक सरप्राईज आणलं होतं आणि ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आता कुठे तो आपल्या जाळ्यात अडकत होता आणि तू यू
पैसा. पैसा कितीही कमवला तरी तो कमीच पडतो. आम्हाला अमाप पैसा कमवायचा होता. वुमन, वाईन अँड प्रेस्टीज, माणसाचे 3 वीक पॉइंट्स. खास करून श्रीमंत माणसांचे. आम्ही तेच एनकॅश करायचो. नेहाने उदयबानला एनकॅश करायला सुरुवात केली होती. आणि उदयबान स्वतःचं प्रेस्टीज सांभाळायला हिला बाहेरगावी घेऊन जायचं कुठेतरी लांब दूरवर. त्या रात्री सुद्धा गेला होता. गेला तो गेलाच कायमचा. गाडी जाऊन बस. उदयभानने त्याचा ब्लॅकचा सगळा पैसा नेहावर उधळला. प्लस डायमंड्स, ज्वेलरी, गाड्या वगैरे वगैरे. अख्खा रिकामा केला आपण त्याला. मग एका पार्टीत पिल्ले भेटला. आमचं पुढचं टार्गेट जाम चिकट होता ना तो. अहो पैसाच सुटत नव्हता त्याचा. तरी त्याला नेहा हवी होती. कसं शक्य आहे? मैं अभी चेंज करके आती हूँ. जल्दी आना स्वीटहार्ट, आई एम वेटिंग फॉर यू. गलत जवाब. नेहा माझी. त्याला पण संपवला. पहिल्या 2 क्राईम्सच्या वेळी 2 वेगवेगळ्या मुलींचे डिस्क्रिप्शन्स आम्हाला मिळालेले होते, पण फिंगरप्रिंट्स सिमिलर होते. मतलब फिंगरप्रिंट्स सेम लेकिन शकल अलग अलग. हे कसं शक्य आहे हा आमच्या पुढे मोठा प्रश्न होता. अहो सोपं आहे. आम्हाला आमचं फ्रीडम हवं होतं. कसं आहे, क्राईम करून तुमच्यापासून तोंड लपवत फिरण्यापेक्षा दुसरा चेहरा घेऊन ऑपरेट करणं जास्त सोयीस्कर नाही का? प्लास्टिक सर्जरी, फेस ऑफ. आपण काहीही मॅनेज करू शकतो. कॉन्फिडन्स. पैसा आला की कॉन्फिडन्स येतोच. काय मिस्टर समीर श्रॉफ, ओ सॉरी, काय ते शशांक अभ्यंकर. उदयभान आणि पिल्ले 2 मर्डर्स. मग समीर श्रॉफ बरोबर लग्न करण्याचं कसं काय ठरवलं तुम्ही? उदयभान, पिल्ले लूज कॅरेक्टरची माणसं. समीर श्रॉफ एक घरंदाज माणूस. त्याच्या आईला एक कल्चर्ड मुलगी सून म्हणून हवी होती. म्हणजे असं निदान आमच्यापर्यंत तरी पोहोचलं होतं, विच वॉज क्वाईट डिफिकल्ट. मग काय, नेहाचा ओरिजिनल चेहरा वापरून हे जाळं बनायचं ठरलं. आमच्याकडे लग्न करण्या वाचून दुसरा काही पर्यायच नव्हता, नाही? करेक्ट. आणि मग तुम्ही समीर श्रॉफच्या घरी आलात विथ एन ओरिजिनल अँड न्यू फेस. आमच्या प्लॅनिंगप्रमाणे लग्नासाठी सांगून येणाऱ्या प्रत्येक मुलीचे आम्ही फिंगरप्रिंट्स घेतले होते. त्यात नेहाचेही घेण्यात आले. मिस्टर
मिस्टर भास्कर, तुम्हाला आठवतंय तुम्ही मला विचारलं होतं की तुम्ही अचानक लग्नासाठी तयार कसे झाला? कारण स्पष्ट होतं, नेहाचे फिंगरप्रिंट्स आणि आधीच्या मर्डर स्पॉट्सला मिळालेले फिंगरप्रिंट्स मॅच झाले होते. ही इन्फॉर्मेशन मला कमिशनर साहेबांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला दिली होती. एक्सक्यूज मी, आय हॅव टू टेक दिस कॉल. आय होप यू डोंट माइंड. नेत्रा प्लीज. टेल मी सर. आतापर्यंत जितक्या मुली येऊन गेल्या त्यातल्या एकीचे फिंगरप्रिंट्स मॅच झालेले नाहीत, पण काल जी मुलगी येऊन गेली तिचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले. हो रिअल? दॅट्स ग्रेट. पण चेहरा मात्र वेगळा आहे. इट्स रिअली कन्फ्युजिंग अँड व्हेरी रिस्की. यू हॅव टू टेक अ कॉल. डोंट वरी सर, ठरल्याप्रमाणे विल गो अहेड विथ दिस. तू काही निर्णय घे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. थँक्यू सर, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड द गेम वॉज सेट. दोन्हीकडून आपण सगळेच त्यात अडकले गेलो होतो. एक खेळ सुरू करायचा होता, बुद्धिबळाच्या पटावर सापशिडीचा. तो यायची वेळ ठरली होती. एक रंगीत तालीम आणि मिशन सुरू होणार होतं. आमच्या डिपार्टमेंटनी आमच्या सिनियर कॉन्स्टेबल सविता भोसले यांना या मिशनसाठी निवडलं. आणि मग काय, ठरल्याप्रमाणे तो जारीवाल्याला भेटला. आंटी समीर सर होते ना? जारीवाला सोबत मोहननी असणं आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं. आम्हाला वाटलं सगळं फसतं की काय, पण नशिबाची साथ होती. प्लॅन फुल प्रूफ होता. पहिलाच शो मोहननी बघितला अँड ही वॉज कन्व्हिन्स्ड.